आई तू आलीस? दमलेली दिसते. मी तुझ्यासाठी चहा टाकू का? नको ग, बस इथे माझ्याजवळ. आई ते वकील काय म्हणाले? किती फी घेतील ते? खरंच परमेश्वर भेटला त्यांच्या रूपात. एक पैसाही नाही घेणार म्हणाले. अगं त्यांचा मुलगा सुजित, त्याला आपल्या राजानं मोठ्या अपघातातून वाचवलं आणि म्हणून राजाला वाचवणं त्यांचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले. आई एवढं चांगल्या दादाला माझ्यामुळे किती भोगावं लागतंय ना. अगं हा तर नशिबाचा खेळ. तू स्वतःला का दोष देतेस? आणि हो, कोर्टाच्या कागदपत्रांचा खर्च फार आहे, तेवढा तुम्ही करा असं म्हणाले प्रधान वकील. आई आपण हे कानातले विकूया. घे फोटोच घे. अगं वेडी कुठची, मस्त एवढ्यानं काही भागणार आहे का? अगं येता येता मी बिडकरांना भेटले. मी त्यांना शब्द टाकला, म्हटलं आमची जागा हवी होती ना तुम्हाला जावयासाठी, मग योग्य भाव द्या आणि घ्या, आम्ही राहू कुठेतरी छोट्याशा जागेत. मग काय म्हणाले ते तर एका पायावर तयार होती. अगं कसले घाबरले ते, माझ्या पाया पडायला लागले. अच्छा, म्हणाले आजपर्यंत तुम्हाला फार त्रास दिला, त्याबद्दल माफ करा आणि हवे असतील तर पैसे उधार न्या, पण जागा नको, नाही तर राजाबाई आमची वाट लावायचा. चल बाई, यातून देवच काहीतरी मार्ग काढेल. सकृत दर्शनी साक्षीदारांच्या साक्षी व पुरावे या कोर्टासमोर जे सादर झाले आहेत त्यावरून व सरकारी आणि वादी पक्षाने जी आपली बाजू मांडली, तसेच प्रतिवादी पक्षाने मांडलेली बाजू व युक्तिवाद या न्यायालयासमोर आहे. सर्व बाबींचा विचार करून न्यायालय या ठाम मतावर पोहोचले आहे की आरोपी राजा उर्फ राजेंद्र जयकर हा सराईत गुन्हेगार नसून त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रतिकार करताना त्याच्या हातून खून होण्याची आघाडी घडली आहे. त्याबद्दल हे न्यायालय त्याला 7 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावत आहे. त्याचबरोबर आरोपीचे वय आणि शैक्षणिक पात्रता लक्षात घेता आरोपीच्या वर्तणुकीचा अभ्यास करून त्याची वर्तणूक चांगली आढळल्यास कारागृहातूनच आरोपीला त्याच्या पुढील शिक्षणाची परवानगी कारागृह अधीक्षकांवरती सोपवित आहे. काय रे राजा, काल इंटरव्ह्यूला गेला होतास ना, मग काय झालं, मिळाली का नोकरी? कसली नोकरी? फर्स्ट क्लास मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलंय मी, पण रेकॉर्ड काय गुंड बाई. हा शहाबाना शेवटपर्यंत सुटणार नाहीये माझ्या. येऊ का आतमध्ये? हा या. नमस्कार, मी रमणलाल छेडा. बसा. मला राजाबाईला भेटायचं होता. हा मीच राजा, पण मी बाई वगैरे नाही आहे. सॉरी हा, चुकलं आमच्या. पण तुम्ही तर चांगला माणूस वाटते. काय माझा बिल्डरचा धंदा आहे. मग आपल्या या एरियामध्ये मी 2 शाळेत सुरू करते. आई जरा चहा ठेवा. राजाबाई या. बोल. तेव्हा काय आहे, तुमचा सपोर्ट असेल तर मला इथे कोणी बी तकलीफ देणार नाही, हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी तुमच्याशी बोलायला आला. माझा सपोर्ट? मी बाई आणि गुंड वगैरे काही नाही आहे. माझ्या बहिणीवर जसा प्रसंग ओढावला ना, म्हणून शांती शांती राजाशी शांती. तुमच्या घरात पाय टाकले ना, त्याच्या आधीच आम्ही समजा माहिती गोळा करूनच तुमच्याशी बोलायला आले बरं का. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे? तर सगळं चौकस माहिती गोळा केली. काय आहे राजाशी, आमच्याकडे वकील आहे, समजला ना. आणि राजाशी तुम्हाला राजा म्हणला तर चालेल ना? आम्ही राजा काकांनी पाठवलं असेल तर नक्की चालेल. काय आहे, आम्ही मी लाईक बॅड इन्स्टिट्यूट गेलाय. आता धंदा चौकस झाला आणि रमणलाल शेठ बनला. आता काय मला आमची एक साईड सांभाळायला एक चांगला इमानदार माणूस पाहिजे. तुला मी 20% पार्टनरशिप मिळवून देते, पण रमणलाल शेठशी इमानदारीत काम करायचं. कळला? बघा जमेल तर ऑफर घ्या, येतो मी. थांबा, तुमची ऑफर मान्य आहे मला. तुमचा विश्वास सार्थ ठरवला. भाई आहोत असं वाटलंय, धंद्याचं भांडवल असतं.
माझ्याशीच नाही तर पूर्ण कुटुंबाशी झाले. वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले ही कथा तर मी लहानपणापासूनच ऐकली होती. पण एका सज्जन माणसाचा झालेला भाई गुंड समाज मान्य करायला तयारच नाही. हॅलो, हा बोला साहेब, राजाबाई बोलतोय. हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता. हा ऑन टाइम. राईट. क्राईम आणि पनिशमेंट यामध्ये समाजात गुन्हेगार कसा जन्माला येतो याचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. कौटुंबिक कलह, समाजातील दोष, व्यक्ती व्यक्तीतील अनुकूल नातं अशी अनेक कारणं गुन्हेगार घडवू शकतात. त्याचं कारण आर्थिक ओढाताण आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न. कुटुंबाचं रक्षण करणारा तरुण कसा गुन्हेगाराच्या दुनियेत प्रवेश करतो? तो गुन्हेगार होता, पण तो गुन्हेगार का झाला? या दोष कुणाचा? त्याचा, त्याच्या घरच्या मंडळींचा, समाजाचा की राष्ट्राचा? विचार करायला लावणारी हीच तर कुटुंब कथा.